बट्टा लागलेल्या आमच्यात येतात तो भाग वेगळा आहे, पण इथला माल खोटा नाही. तुकोबारायांनी अभंग तयार करायचा, दुर्गादास काका अभंग तयार करायचं तुकोबारायांनी, आणि अभंग तयार केल्याच्या नंतर आपल्या जिभेवरती विस्त्याचा कोलंता ठेवायचा. नाही पळलं तर समजायचं हे प्रासादिक आहे. विठाला विठाला अरे ते अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत. हा अनुभव आहे त्या ठिकाणी. म्हणून वृक्ष आहे परोपकारा करता. ही तुळस आहे. माणसाला बाकीचे काही आवडत आहे, पण तुळस आवडत. आज नका करू गड्या, आज तुम्हाला आठवण नाही येणारीची, पण ज्या दिवशी आठवण येईल त्या दिवशी तुमच्या जीवनातली संधी निघून गेलेली असेल. थोडंसं सावध व्हा, थोडं सावध व्हा. उठा उठा जागा पाठी भया आले मोठी. उलट आम्हाला असं वाटलं होतं की कोरोनामध्ये लोक सुधारतील, कोरोनामध्ये लोक सुधारतील असं वाटत होतं, पण सुधारले तर नाही. पण डॉक्टरने सांगितलं जगायचं असेल तर माळ काढावं लागेल. नालायकांनी माळी सुद्धा काढल्या. हो विठ्ठल विठ्ठल. अरे दादा आजही मरायचं आणि उद्या मरायचं गड्या, कशा करता ह्या गोष्टी करतो आम्ही. एवढाच जर प्राण तुम्हाला जर महत्वाचा वाटत असेल, एवढं जीवन जर महत्वाचं वाटत असेल, त्या जीवनाचं कर्तव्य तुम्हाला का महत्वाचं वाटत नाही? नाही त्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकताना तुम्हाला का दुःख वाटत नाही? न अपपेय पिण्यात तुम्हाला कसा आनंद त्या ठिकाणी होतो? अभक्ष भक्षण करत असताना तुम्हाला त्यावेळेस का आठवण येत नाही या शरीराची किती मोठं आहे म्हणून? हा किती महत्वाचं आहे, किती मोठा आहे, यांनी काय करू शकतो, या गोष्टी का लक्षात येत नाही? दुःख वाटतं, दुःख. आणि त्यात तरुण मुलांना ही कीड लागली, फार मोठी कीड लागलेली आहे. आणि वाळूच्या काय गंगाच्या पट्ट्यात तर हे बरंचसं काही वातावरण बिघडलं गेलं. लोकेशनवरच गेले काही 2-2 एकर मध्ये 4-4 एकर. विठ्ठल विठ्ठल. इकडच्या कडीला पोलीस असतात, मध्ये लोकेशन आणि तिकडे वेगळे असतात. ते बस ते खालून सांगतात 4च खंबे घेऊन ये, मध्ये 2 जाते, 2 पोलिसाला जाते. अवघड परिस्थिती आहे दादा. कर्म कोणताही करा गड्या. आम्ही तर म्हणतो आपल्या पोरायची भंगार विकलं तरी चालेल, फेप्सी विकली तरी चालेल, गाडीगार विकली तरी चालेल, कोणताही धंदा करा. आणि हे सगळे धंदे करून महाराज झालेलाच रामेश्वर महाराज आहे. विठ्ठला विठ्ठला. आपल्या गावातलं उदाहरण आहे. का करू नये आपण? पेपर वाटा, जे वाटेल ते कार्य करा. मला वाटतं आमच्या पप्पा महाराजांनी हॉटेल काहीतरी टाकले आळंदीला. टाकायलाच पाहिजे. का टाकू नये आपण? का करू नये? ते आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे. हे कर्म कराय. महाराज झालं म्हणजे कोण झालं? सकाळी 7 वाजता तर तुम्ही जर आश्रमावर आले तर तुम्ही या आश्रमाचा अर्जुन महाराज हाच हे तुम्हाला ओळखू येणार नाही. विठ्ठल कधी शेण काढीत असतो, कधी झाडून घेतो, हातात खराटा असतो, कधी दार काढतो, हा कधी केर उचलून टाकतो. हे कोणी करायचं? आपले कामं आपण ते करायलाच पाहिजे. चला आपल्या कर्तव्यापासून आपलं जीवन बाजूला जाऊ नये. म्हणून ही तुळस आहे. तुळशी करता सांगतोय, हिला जपा थोडंसं. रात्री आणि दिवसा ऑक्सिजन देऊन आपल्याला त्या ठिकाणी आपलं जीवन सुदृढ बनवण्याचं असे वृक्ष आहेत, अनेक वृक्ष आहेत. पिंपळाचा वृक्ष असेल, पिंपळाचा वृक्ष सुद्धा स्त्रियांच्या 11 दोषाला नष्ट करण्याची ताकद त्याच्यात आहे. एखाद्या स्त्रीला संतती नसेल ना, तिनं अशी प्रदक्षिणा करा. 21 दिवस, 41 दिवस, 71 दिवस प्रदक्षिणा जर केल्या तर बघा संतती झाल्याशिवाय राहणार नाही. वांज स्त्री असू द्या. विठ्ठल झाडाची ऊर्जा आणि स्त्रियाच्या शरीराची ऊर्जा, दोन्ही ऊर्जाचं ऐक्य झालं की ते दोष नष्ट होतात. हा भाग आहे. पिंपळाचा वृक्ष असेल, अनेक वृक्ष, त्या वडाचा वृक्ष असेल. श्रीलंकेमध्ये या वडाच्या वृक्षाला नेलंय लोकांनी, तिथे लावला. का लावला? 12 तासामध्ये 1 लाखाचा ऑक्सिजन तयार करून देतो तो वृक्ष. आपण हे बाहेरचं ऐकतो मग सावध होतो कधीतरी. अगोदर आम्ही सावध होत नाही. आमच्या ज्ञानेश्वरीला पाश्चात्य लोकांनी म्हणावं, क्या ज्ञानेश्वर ने लिखा आहे, क्या ज्ञानेश्वर ने लिखा आहे, ज्ञानेश्वर इज ग्रेट टू द मराठा. हे कोणी म्हणायचं? अमेरिकेतल्या लोकांनी म्हणायचं. ज्ञानेश्वर महाराज हे मराठी भाषेतील श्रेष्ठ कवी आहेत. त्यांनी म्हणायचं
आणि मग आपल्या लोकांनी म्हणायचं करावं लागेल का ना पारायण करायला लागेल पारायण. ग्रंथच नाही आपल्या घरामध्ये. बघा इथं आता उगा कोणाची नको हात वर करा म्हणलं तर उगा एकमेकाची एखाद्याची विटंबना केल्यासारखं होतं. पण अर्ध्या लोकांच्या घरी ज्ञानेश्वरी दिसणार नाही, श्री तुकोबारायांची गाथा दिसणार नाही. दादा, आपल्या माणसाला आपणच जपायचं, आपल्या माणसाला आपण जपायचं शिका, आपल्या माणसाला आपण मोठं करायचं शिका, आपल्या ग्रंथाला जीव की प्राण जपण्याचं आपण शिका थोडंसं. हो हा हे ग्रंथ आहे ना, या ग्रंथाला बघा, हे पोरं आहेत ना, या पोराला आता जर आम्ही नाही केलं, यांना गीता नाही दिली, ज्ञानेश्वरी नाही दिली, भागवत नाही दिलं, तर यांच्या हातात तुम्ही नुसता रिमोट जर दिला आणि ते कार्टूनच खेळत राहिले तर वयाच्या 17व्या वर्षी तुमचं कार्टून बनवल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल आपलं कार्टून बनवतील. त्यामुळे काळाची ही गरज आहे. माझ्या आईला ताईला माझी विनंती आहे की थोडंसं सावध व्हा. मुलाकरता एक 5 मिनिटाचा तरी वेळ द्या, 10 मिनिटाचा 20 मिनिटाचा वेळ द्या. मुलं शाळेत गेल्याच्या नंतर नका येऊ देऊ. आई ताई, तुम्हाला शिक्षण जरी नसेल, तुम्हाला काहीच येत नाही, असं अंगठे बादर जरी तुम्ही असाल तरी मुद्दाम एक बसा. त्याचे काय सांगितलं रे गुरुजीने, काय म्हणले गुरुजी, आज कोणता धडा होता, काय होतं त्या धड्यामध्ये, असं कोणीच विचारत, आई विचारत नाही, वडील विचारत नाहीत. पूर्वीच्या काळामध्ये आजोबा लेकराला घेऊन मंदिरामध्ये जायचे. आता आजोबाच मंदिराकडे जात नाही. काल एवढी वाईट घटना पाहिली मी. त्या जिरेवाडीला गेलतो गाडीची पूजा करायला. एकाने गाडी घेतली, त्या गाडीची पूजा करायला. कमीत कमी आप्पा तुमच्या वयाचे 10-15 जण एका बाजूला होते आणि त्यांच्याच मुलाच्या वयाचे 10-15 जण एका बाजूला, इकून 10-15 आणि इकून 10-15, आणि मधून फक्त मारुतीच दिसत होता आणि एवढा पत्त्याचा डाव रंगला होता. विठ्ठल विठ्ठल कालच पाहिलं. हे काही नवीन गोष्टी सांगत नाही आहे. इतर धर्मामध्ये जाऊन बघा, त्यांचे देव, त्यांचे स्थान किती पवित्र आहेत, किती पवित्र ठेवतात ते. बघा, आपण का करावं? नाही आपल्याला तिथून झाडून काढता आलं, नाही तिथला कचरा उचलता आला तर चालेल, पण आपल्या बिडीचे तुकडे तिथं का जाऊन टाकायचे? आपण कशा करता या गोष्टी करायच्या? ही काळाची गरज आहे. आज कीर्तनामध्ये आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने चांगल्या प्रतीचं कीर्तन करता येईल गड्या. अभंगाचा अर्थ तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगता येईल, पण आज गरज आहे. आणि आता जास्त दिवस अर्जुन महाराज कीर्तन करणार नाही. विठ्ठल विठ्ठल बऱ्याच दिवस कीर्तन करायचंय, आता बंद करून टाकायची कीर्तन. म्हणून सांगतो आपल्याला की काळाची ही काय आहे, गरज आहे. वृक्ष असेल, वडाचा वृक्ष 1 लाखाचा ऑक्सिजन तयार करून देतो. असे अनेक वृक्ष आहेत. वृक्ष परोपकारा करता. नदी कशा करताय? परोपकारा करताय. आपला स्वार्थ जरी तिचा असेल, पण जात असताना फेडीत पाप ताप ओखी ते तीरीचे पादप समुद्रात जाय आप गंगेचे जैशी. तुमच्या आमच्याकडून ज्ञात अज्ञातचे पाप होतात ना, या पापाचं क्षालन करते. म्हणून आमचे लोक एवढे हुशार झाले. आता झालंय प्रमाण कमी थोडंसं, पण पूर्वी आम्हाला शागडला पाहायला मिळायचं. सकलादी बाबाला टेम्पो घेऊन जायचे. सकलादी बाबाला टेम्पो घेऊन जायचे. सप्ताह होता तिथं. सप्त्याला टेम्पो घेऊन सकलादी बाबाला जायचं आणि म्हणतात ते गंगेच्या पलीकडे नेता येत नाही. काही शास्त्र आहे ते काही आपल्या काही ऐकण्यात, पाण्यात अजून आलेलं, वाचण्यात आलेलं नाही. गंगेच्या पलीकडे नेता येत नाही. मग ते त्यांनी त्या गंगेच्या काठावर दगड मांडून तिथं करायचं आणि पुन्हा आंघोळ करून पवित्र होऊन निघायचे. वारे शहाणे, जा तुम्ही नर्मदेला जा. जिजा नर्मदेला गेलं तर कपडे सुद्धा धुत नाहीत गंगेमध्ये. जीवापेक्षाही त्या नर्मदा मातेला जपतात होते लोक. आमचे घाण झालेले दवाखान्यातले कपडे तिथं. पंढरपूरला इथून जुने कपडे न्यायचे, तिथं चंद्रभागेमध्ये टाकायचे. कोणती पद्धत आहे? कोणतं शास्त्र आहे? कोणतं पुण्य तुम्हाला लागतं त्याच्यामध्ये? हे प्रदूषण आहे की नाही? आमच्या घरच्या घाण झालेल्या वस्तू गंगामध्ये. आता दसऱ्याला बघा, सगळे फाटके तुटके काय असतील नसते गंगात. नर्मदेला कपडे जर धुवायचे असतील तर बाहेर पाणी घेऊन कपडे धुतात. स्नान करायचं असेल तर स्नान करू शकता, पण साबण लावून स्नान करायचं असेल तर नर्मदेमध्ये स्नान करत नाही.
एवढंच नाही, न कळत एखाद्याने दादा लघुशंका जर नर्मदेकडे पाहून केली तर तो असा उभा राहून तोंडात मारून घेतो, मैया मुझसे बहुत गलती हो गई, मुझे माफ करतो. विठाला विठाला. बरेच वाईट कर्म तिकडे असतात आमचे. दारूचे काय म्हणले, गंगात दारूचे अड्डे, गंगात फाटलेले कपडे, गंगात जे नको आहे ते गंगेमध्ये आम्ही टाकतो. सांगा, अरे ती आम्हाला पवित्र करते, पण आम्ही पुन्हा पुन्हा जर तिला मलिन करत असलो तर तिचा आशीर्वाद आम्हाला लागणार नाही गड्या. विठ्ठल विठ्ठल. गंगा परोपकारा करता आहे, वृक्ष परोपकारा करता आहे, नदी परोपकारा करता आहे, गाय सुद्धा परोपकारा करता आहे. परोपकाराय दुहंती गावो. गाय पवित्र कशी आहे, परोपकारा करता आहे. ती आपल्याला दूध देते, परोपकार म्हणून दूध देते. म्हणून या सर्व गोष्टी परोपकारा करताय. आता या गोष्टीचा विचार जर केला, चंद्राकडे स्वार्थ नाही, सूर्याकडे स्वार्थ नाही, वृक्षाकडे स्वार्थ नाही, गंगेकडे स्वार्थ नाही, वृक्षाकडे स्वार्थ नाही, आणि गायीकडे सुद्धा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही, आणि संताकडे सुद्धा स्वार्थ नाही. मग असं असताना सगळे जर निस्वार्थीपणाने आमच्यावरती उपकार करण्याकरता त्या ठिकाणी जर येत असतील तर इथं संतांचंच वर्णन का करावं, हा प्रश्न आपण त्या ठिकाणी निर्माण केला होता. त्याचं उत्तर आहे की चंद्राच्या शीतलतेने आमचं भौतिक जीवन व्यवस्थित होईल, सूर्याच्या प्रकाशाने आमचं भौतिक जीवन त्या ठिकाणी व्यवस्थित होईल, वृक्षाच्या उपकाराने आमचं जीवन सदृढ होईल, निरोगी त्या ठिकाणी जीवन बनेल. गंगेमुळे आमचं भौतिक जीवन सुखी बनेल, वृक्षामुळे आमचं भौतिक जीवन सुखी बनेल, गायीमुळे आमचं भौतिक जीवन सुखी बनेल. पण आमचं आध्यात्मिक जीवन पूर्ण होणारा जो उपकार आहे, किंवा अनंत जन्मापासून आमच्या पाठीमागे लागलेलं जे राडगाडगं आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम, हे जे दुःख लागलेलं आहे, हे दुःख नाहीसं करणारा उपकार या विश्वामध्ये एकच जात करते, त्यांना संत म्हणतात. त्यांना संत म्हणतात की तो उपकार ते करतात, तसा उपकार करणारी जगामध्ये दुसरी जात नाही. याचा अनुभव घेऊन श्री नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात की संत जे येतात तर ते केवळ तुमच्या आमच्यावरती उपकार संतांचा उपकार, संत येतात ना, आमच्यावरती उपकार करतात. कोणता उपकार करतात? गंगा करते, वृक्ष करतात, असा उपकार करत नाहीत. त्याने आमचं भौतिक जीवन सुखी बनेल, पण आमचं जीवन परिपूर्ण होण्याकरता जो उपकार आहे तो संत आमच्यावरती करतात. सांगा ना महाराज. महाराज म्हणतात संत जे उपकार करतात ना तो अनिर्वचनीय आहे.
तो वाणीने वर्णन करू शकत नाही. वर्णावया नाही पार. त्याचं वर्णन आमच्या वाणीने आम्ही करू शकत नाही. नाथ महाराज काहीतरी सांगा, नेमकं उपकार करतात म्हणजे काय करतात? नाथ महाराज म्हणतात, संत ज्या बोधाला प्राप्त झाले की मी मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, नर नाही, वानर नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, राक्षस नाही, चिदानंद रूप शिवोहम आय महात्मा ब्रह्म, मी वासुदेव तत्वता, या बोधाला प्राप्त झालेले संत ते आपल्याला त्यांच्यासारखं बनवतात. अपना सारी की करीती अपना सारी के करीती अपना सारी के करती अपना सारी के करती याती कुणा नागीची याती कुणा नागीची अपना सारी के करती नाथराय बोलतात, काय करतात? आपणा सारिखे करीती, आपल्यासारखं बनवतात संत. जगात दुसरी कोणतीच जात नाही ती आपल्यासारखं बनवतील म्हणून, पण संत बनवतात. आता इथे प्रश्न निर्माण होतो, संत उपकार करण्याकरता येतात, आमच्यावरती उपकार करतात. काय उपकार करतात? त्यांच्यासारखं बनवतात. पण कोणा आपणा सारिखे करीती, कोणा आपणा सारिखे करीती. अरे ताजुद्दीनला सुद्धा आपणा सारिखे करीती, हाच विषय. कोणी असू द्या, तो खळातला खळ असू द्या, वाल्या कोळ्यासारखा दुष्टातला दुष्ट असू द्या, त्याला सुद्धा आपणा सारिखे करीती, आपल्यासारखं बनवतात. आपल्या जवळचा प्रसंग आहे. गावोबा गावोबा गोड खाण्याच्या आशेने नाथाजवळ आलेला पोरगा, पण सेवा, अति सेवा. अति आपल्या नगद नारायण महाराजांच्या परंपरेमधले बरं का ते. अत्री ऋषी, अत्रीचे दत्तात्रय, दत्तात्रयाचे जनार्दन, जनार्दनाचे एकनाथ, एकनाथाचे गावोबा, गावोबाचे ऋषी महाराज आणि ऋषी महाराजाचे शिष्य नगद नारायण महाराज. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराजांनी रामायण तयार केलं. रामायण मला वाटतं 42व्या अध्यायामध्ये अरण्यकांडामध्ये नाथांची लेखणी थांबल्या गेली. त्यावेळेस काही लोकांनी विचारलं, नाथ महाराज एवढं सुंदर रामायण तयार केले तुम्ही, आता पुढच्या रामायणाचं काय? तुम्ही जायचं म्हणतात, निरोप घ्यायचं म्हणतात, पुढच्या रामायणाचं काय? नाथांच्या मुखातून सहज शब्द निघून गेला, चिंता करू नका, माझा गावोबा करल. विठ्ठल इथून पुढचं रामायण माझा गावोबा कर. कृपा कृपा केली महाराज, कृपा कटाक्षेने हाळिले, आपुले पदी आपणा सारिखे करीती, जे मस्तकी ठेविता हातू, अहम भावा होय घातू, सोहम भाव होय प्राप्तू, दारी अप्राप्तू अद्वयानंद. जे अद्वय तत्व आहे त्या तत्वाला त्या ठिकाणी प्राप्त करून देतात आपणा सारिखे. म्हणून तिथून पुढचं रामायण गावोबाने लिहिलंय. गावोबाची ववी का नाथांची ववी आहे हे लक्षात येत नाहीये. ही ताकद संतांची आहे. दुसरं उदाहरण सांगेन तुम्हाला. रेड्याच्या कोणी पाय राग येतो उलटा त्याचा. माझ्या ज्ञानोबा रायने
ज्या रेड्याला आपल्या हाती धरलं त्याचं आळ्या फाट्याला त्याचा नावाने सप्ताह होतं, लोक तिथं लाईनीत उभा राहून दर्शन करतात. विठाला विठाला सारी घे मनपाला. आता हे लोखंडाचं निघालं, पहिले बांबू होते, बांबू. त्या चंदनाच्या झाडाने काय केलं, सगळ्या झाडाला दादा सुगंध दिला. चंदनाने बोरी, त्या बोरीला सुद्धा सगळ्याला आपला सुगंध दिला, पण याला लांबच ठेवलं. हे रुसलं ते राग राग. कोण? बांबू. बांबूचं सांगतो बरं का, रुसला तो बांबू. जे पहिलीच गाडी धरली म्हणता, आळंदीला गेलं, इंद्रायणीमध्ये स्नान केलं आणि जसं गेलं तसं ज्ञानोबराच्या समाधीवरती नतमस्तक झालं. नतमस्तक झालं. बांबू दिसायला कसा आहे जिजा? सरळ आहे ना. बांबू दिसायला कसा आहे? सरळ आहे. आठ डोकून पाहिलं तर कसं आहे? पोकळ आहे. फोटा फोटावर काय आहे त्याला? गाठ आहे. बांबूचं सांगतो, बांबू दिसायला कसा आहे? सरळ आहे. आठ डोकून पाहिलं तर कसं आहे? पोकळ आहे. फोटा फोटावर काय आहे त्याला? बांबूचं सांगतो, बांबू दिसायला कसा आहे? बरेच बांबू आहेत असे, बरेच बांबू. ते रावणाचं दहन करतात ना आजच्या दिवशी, रावणाचं दहन. पण तो रावण तिथून म्हणतोय, रावण तिथून सांगत असतो, अरे माझं दहन करता तुम्ही, पण तुमच्यामध्ये सध्याच्या काळामध्ये संस्कृतीचा विध्वंस करणारे हजारो रावण तयार झाले, त्याचं काय? विठाला मी जरी सीता नेली असेल, पण मी तिला आईच मानत होतो. ही कोणाचे उद्गार आहेत? रावणाचे. मला एकच माहिती होतं की नाजूक वस्तूला स्पर्श हात घातल्याशिवाय देव काही लवकर येणार. पण मला माहिती होतं ती जगज्जननी आहे. ती कोण आहे? जगज्जननी आहे. मी आई म्हणूनच तिला त्या ठिकाणी पाहत होतो. पण आज तुम्ही लोकाला तत्वज्ञान सांगणारे तुम्हाला लेकरू म्हणून पाहतात, पण तुम्ही त्यांना कुठल्या दृष्टीने पाहतात? तुमच्यातले रावण बाजूला काढा आणि मग मला जाळण्याचा प्रयत्न करा. विठाला विठाला आमच्या त्या मुळकवाडीला सख्या चुलत बहिणीला आणायला दिवाळीला भाऊ गेला आणि जी घेऊन गेला अजून पत्ता नाही त्याचा. ही कोणाची अवलाद आहे? रावण त्याच्यापेक्षा कितीतरी चांगला. एवढी वाईट 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 वृत्ती झाली आमची. परश्रिया सदा बहिणी माया, यांच्याकडे काय म्हणून पाहायचं हो आम्ही? परश्रिया सदा बहिणी माया. आणि कशा दिसावत आम्हाला? स्वश्री जर सोडली तुका म्हणे तैशा दिसतील नारी, रिसाचे परी आम्हा पुरे. अस्वलीन अस्वलीन आम्हाला असं दिसत. म्हणून दादा यांचे फार आमच्यावरती उपकार आहे. यांच्याकडे पाहत असताना ही माझी आई आहे, ही माझी बहीण आहे, ही दृष्टी ठेवा गड्या. आयुष्यामध्ये कधीच कमी पडत नाही. कधीच काय तुम्ही एक म्हणा 10 वस्तू तुमच्याकडे प्राप्त होतील. माझ्या जीवनातले ज्वलंत अनुभव आहेत, आजही आहेत, उद्या ते सत्य आहेत, संतांचे ते शब्द आहेत. म्हणून जीवनामध्ये थोडासा विचार करा. एका रावणाला आम्ही बोलतो, आज राजकारणामध्ये रावण आहे, सामाजिक क्षेत्रात रावण आहे आणि परमार्थात सुद्धा रावण. एवढे वाईट 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 वृत्तीचे माणसं झाले. ही वाईट वृत्ती आमची कुठेतरी निघून जायला पाहिजे. आणि ही वाईट वृत्ती जाण्याकरता बाहेरचं आव्हान काही खरं नाही. आता आमचं बाहेरून आव्हान चालू आहे. महाराज दिसायला कसा, दाढी बडी गाडी अमको तुमको ह्या गोष्टी सगळ्या असल्या की महाराजांची वाढत जातं. एखादा नेता असेल की त्याचं वजन 5, 50, 200 लोक पाठीमागे असले, त्याचं वजन वेगळं असतं. पण हे वजन करा, वजन वापरा. बाह्यरंगाने तुम्हाला काय करता येईल करा, पण अंतःकरणाने एवढं पवित्र असा, एवढं पवित्र असा. नाही निर्मळ जीवन काय करील साबण. अंतःकरण पवित्र जर नसेल तर तुमच्या बोलण्याला त्याच्यामध्ये तुमचंही कल्याण होणार नाही आणि इतराचं सुद्धा कल्याण होणार नाही. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपण असं पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा. बांबूचं सांगत होतो, ती दिसायला सरळ आहे, आत पोकळ आहे,
कसे दिसायला माणसं सरळ आहे असं पाहिलं का असं वाटतं. नाही नाही, एक आम्हाला ते भाना सुर्वे आपल्या याचे राजेश नगरचे भाना सुर्वे, ते माळकरी नव्हतं पाहता. आम्ही शागडला त्या राधास्वामीच्या दवाखान्यापाशी बसलो. मचे पाटील, सारंगदर्जीचा भुसारे, बिताडे आप्पा, आम्ही सगळे तिथं बसलो. आणि दादा ते फेटा बांधून आले. हे असं भगवा फेटा बांधलेला होता. ते नगद नारायणगडाकडे जो रुमाल चालतो ना, तसा रुमाल त्यांच्या खांद्यावर होता. हे मोठा गंध लावला होता. आणि आमची चर्चा चालू होती, नक्की नारायणगडाचा हा मुख्य कोणीतरी टाळकरी असावा. आम्ही म्हणायचो नक्की नारायणगडाचा टाळकरी, हा गायक असावा, वादक असावा, किंवा काहीतरी मान याच्याकडे असावा. दिसायचंच तसं जाडजूड गडी, गंध लावलेला, फेटा बांधलेला, रुमाल अंगावरती. असं त्यांनी 2-3 चक्रा मारल्या. पण एवढा चॅप्टर घरी येतो, भोळा येते, अडाणी आहे, पण एवढं चॅप्टर आहे, एवढं चॅप्टर, एवढा हुशार आहे. ते आमच्याकडे असं मुरक्या मुरक्या पाहायचं आणि हसायचं. ते म्हणायचं मी यांना फशीत मनातले मनात. शेवटी 2-3 चक्रा झाल्याच्या नंतर ते मनानेच म्हणले, महाराज माफ करा मला, मी आता देशीच्या दुकानात चाललो. म्हणले मी महाराज नाही, विठ्ठल विठ्ठल फुल पिणारा माणूस, चहाच्या अगोदर पित होता. पण काय त्या गोपाल महाराजांची, कोण्या साधूची कृपा त्यांच्यावरती झाली. आज निष्कलंक जीवन करून गावचंही भविष्य त्या माणसाने उज्ज्वल करून परिसरात सुद्धा वारकरी संप्रदाय करता योगदान आहे त्या माणसाचं, फार मोठं योगदान आहे. तसं काही माणसं बाहेरून दिसतात पण आतून नसतात. काही आतून असतात ते बाहेरून दिसत नाही. जे आतून पवित्र असतात ते बाहेरून मलिन दिसतात. सीता माता बाहेरून अपवित्र दिसत होत्या, मलिन दिसत होत्या, अंतःकरणाने पवित्र त्या ठिकाणी होत्या. तसं जीवन असावं. बाहेरून मलिन असलं तरी चालेल, आतमध्ये अंतःकरण जीवनामध्ये पवित्र असावं लागतं. असं अंतःकरण जर पवित्र असेल तर त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. चला, माझा सांगायचा मुद्दा एक आहे. असा बांबू मोकळा होता, गाठीचा होता, दिसायला फक्त सरळ होता. पण ज्ञानोबाराने त्याच्या गाठीचा विचार केला नाही, त्याच्या मोकळ्यापणाचा विचार केला नाही, त्याच्या सरळपणाचा विचार केला नाही. तो माझ्याकडे आलाय ना, याती कुळ नाही, त्याच्या यातीचा विचार नाही. हे जेड आहे का सचेतन आहे का अचेतन आहे याचाही विचार केला नाही. ज्ञानोबाराने त्याला आपल्या जवळ घेतलं आणि पहिला मान त्याला दिला. ज्ञानोबा तुकाराम, दिंडीने घालायच्या नंतर पहिले काय असते? झेंडा. झेंड्याला काय असतं? नक्की खोटं बोलू नका रामेश्वर महाराज. बांबू अवघड झालं. ते विनेकरी म्हणतो विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा. एक म्हणतो अरे झेंडे कुठे? झेंडे तो म्हणतो असते मशीन. ते मशीन मधून झेंडे. एवढी अवकाळा चालली आमची. झेंडे आणले का मग ते म्हणते काय नाही. एक जण म्हणतो आण बेसरमीच्या 2-4 काड्या हात, नाही तर आण येड्या बाबळीच्या. दादा येडी बाबळ आमच्याकडे अजून आली नाही, बेश्रम आमच्याकडे अजून आली नाही. आणि खरोखर बांबूसारखी ती आमच्याकडे आली असती तर ज्ञानोबारायांनी त्याचं नामांतर करून त्याला एक मोठं स्थान दिलं असतं. अर्थात बांबूला सुद्धा माझं करणारे संत आहेत. रेड्यासारख्या निर्बुद्ध प्राण्याला सुद्धा आपल्यासारखं बनवणारे संत आहेत. आणि साध्या भोळ्या एका व्यक्तीला, गावबा सारख्या व्यक्तीला सुद्धा संतत्व प्राप्त करून देणारे संत आहेत. म्हणून श्री एकनाथ महाराज म्हणतात की आमच्यावरती उपकार करतात. काय करतात? आपण सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती. आता हे याती कुळ काढून टाका गड्या. प्रमाण म्हणत राहायचे नाही नुसते. मला तारीख आली कीर्तनाची, काका भाऊ कीर्तनाची तारीख आली आणि संध्याकाळी कीर्तन होतं. दुपारी फोन आला मला, काका लोक कुठे आहेत म्हणले, निघाले का तुम्ही? म्हणलं हा थोड्या वेळात निघतोय. म्हणलं हा तुमचं कीर्तन आहे, हा इथं जाहिरात झालेली आहे. म्हटलं ठीक आहे. आणि 15 मिनिटांनी फोन आला. म्हणले काका तुमचं आडनाव काय? आता आडनावाचं काय संबंध आहे? त्याच्यामुळे मी आडनावच लावित नव्हतो. अर्जुन महाराज खामगावकर, अर्जुन महाराज नांदरकर. व ते कारखान्यावर आल्यापासून ते आडनाव आलं. ते म्हणे तुमचं आडनाव काय? म्हणलं जाधव. आणि 5च मिनिटांनी रिटर्न फोन आला, आमचा सप्ताह कॅन्सल झाला. म्हणजे विठ्ठल विठ्ठल सप्ताह कॅन्सल. ते गाव वेगळं होतं, त्यांना वाटलं जाधव म्हणजे पाटील. तर जाधव म्हणावं कोणाला वाटतं पाटील. कसं काय करायचं? न पाहयती कुळाचा विचार भक्त करुणा कर, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा. वेदशास्त्री हे प्रमाण लावायचे कुठे? आम्ही
हा कुठे लावायचे ब्रह्मनाळ? एवढंच एक क्षेत्र आहे की सर्वांना एकत्र करण्याची ताकद या क्षेत्रामध्ये आहे. अरे एवढी मोठी संस्था चालवणीला विचारा रामेश्वरला संदीप महाराजांना 500 550 विद्यार्थी तयार झाले. त्यामध्ये 10 ते 11 मुलं फक्त इतर जातीचे सगळे पाटीलच उभा केले अर्जुन महाराजांनी. विठाला विठाला माझ्या घरातले कीर्तनकार आहे. काय संबंध आहे संदीप महाराजाचा माझा? आज माझा 3रा मुलगा आहे आणि माझं सर्वस्व जीवन संदीप महाराज आहे. विठाला विठाला एवढा सोपा नाही. याती कुळ नाही चित्ती, याती कुळाचा विचार संत करत नाही. का म्हणून नाथ महाराज म्हणतात दया अंतरात वशी दुजे पण तेथे नसे. संतांच्या अंतकरणामध्ये दया आहे. तुम्ही संत माय बाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान, भक्तीचे ते माहिर. दयाघन संत त्या ठिकाणी दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी असं ज्यांचं जीवन आहे ते संत असतात. आणि दुजेपणा त्यांनी कधीच काढून टाकलेला असतो. दादा ज्याच्या जीवनातला दुजेपणा गेला त्याच्या जीवनामध्ये एक हरी उरतो, विषम निघून जातं. दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी, आपणा बाहेरी नलगे ठाव धुंडावा. दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी, अवघा हरी त्या ठिकाणी शिल्लक राहतो. म्हणून आपल्यातलं दुजेपण काढून टाका. हे दुजेपणाला थारा द्यायचा कधीच नाही. परवा भाषण झालं आश्रमावरती माझं. आश्रम ते भांडे वगैरे घेतले लोकांनी. काका 2 शब्द बोला म्हणले. त्यांना एकच बोललो दादा मी, गणेश दादा एकच बोललो. माझ्या आयुष्यामध्ये मी किती विद्वान आहे मला माहिती नाही. माझ्या आयुष्यामध्ये मी किती गुणवान आहे मला माहिती नाही. माझ्या आयुष्यामध्ये मी काय कमवलंय हे मला माहिती नाही. पण माझ्या आयुष्यातली एक मोठी कमाई आहे की 18 पगड जातीचे समाज, 18 पगड जात, मातंगापासून बुद्धापासून तर ब्राह्मणापर्यंत सर्व मंडळी अर्जुन महाराजावरती सारखं प्रेम करतात. हीच माझ्या आयुष्यातली कमाई. आश्चर्य वाटतं. परवा भाऊ काकांनी ते आलते वाटतं, त्यांनीच पाहिलं. रमेश काका आलते, पाहिलं बुद्धाचे 2 जण होते. ते पूजेला समोर आले दर्शन करून. काका मी सांगतो तेवढ्या मंत्राचा जप ते करतात. आमच्या शेवगावकडचे मुसलमान येतात, ते पाय आणि मंदिरात जाऊन दर्शन करतात. यापेक्षा काय क्रांती जीवनामध्ये घडायला पाहिजे? आणि हेच आम्हाला आज करायचंय. म्हणून जीवनामध्ये जोपर्यंत आपल्या ठिकाणी तुझा भाव आहे, दुजेपणा आहे, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये या गोष्टी घडणार नाही. मग या दुजेपणाला कुठेतरी थांबा. संत श्री एकनाथ महाराज म्हणतात दुजेपण तेथे नसे. त्यांनी दुजेपणा घालवलेला आहे आणि आपल्यासारखं बनवण्याकरता ते समर्थ आहेत. उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार, आपणा सारखे करीती याती कुळ नाही चित्ती. धोपार कुमारी एकही मिनिट कमी जास्त नाही. बरोबर 11 वाजले. मलाही कळालं नाही काय बोलत गेलो. देव जाणे तुमच्या आशीर्वादाने बोलत गेलो. श्री एकनाथ महाराज म्हणतात संत उदाराचे राणे आहेत. संत उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार. आपला फक्त निर्धार त्या ठिकाणी पक्का करा. माझा मोबाईल द्या. निर्धार त्या ठिकाणी पक्का करा आणि जीवनामध्ये संतावरती विश्वास ठेवा. आपणा सारिखे करीती संताची पायी. समाधानकारक वाटलं. एवढं सुंदर वाटलं मला ते. एवढं सुंदर वाटलं. त्याने काय लिहिलंय पहा रामेश्वर महाराज. गुंठा गुंठा करून काही होत नाही. काय गुंठा गुंठा करून काही होत नाही. जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही. कितीही कोरले बांध भूक कधी संपत नाही. मेल्यावरही माणसाची संपत्ती कधी कामी येत नाही. काळी आई इथेच राहणार, तुम्ही इथे राहणार नाही.
मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा राहणार नाही. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न मिळत नाही. म्हणून जपून राहा माणसा, नैतिक मूल्याचं मिळालेलं आयुष्य हे पुन्हा तुला मिळणार नाही. एवढंच आपण लक्षात ठेवायचं की जीवनामध्ये मिळालेली जी संधी आहे या संधीला दौडू नका. काही आता आमच्याकडे एकलहरा गाव आहे पहा. त्या एकलहरा गावामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा तेवढं गाव चांगलं कुठं दिसणार नाही. गावामध्ये सुद्धा 25-25, 30-30 फुटाचे रस्ते आहेत. जे आलेले आहेत ना तुम्ही, 25-25, 30-30 फुटाचे रस्ते आहेत. शेतामध्ये सुद्धा त्यांनी काय केलंय, तुझे 2.5 फूट, तुझे 5 फूट, माझं 5 फूट, तुझं 5 फूट, माझं 10-10 फुटाचे रस्ते शेतामध्ये सुद्धा जाण्याकरतायत. हे कीर्तन कशा करतायत, प्रवचन कशा करतायत, कशा करता म्हणून करायचे. अरे आमचे 2-2, 10-10 एकर पडीक आहेत तिकडं, परंतु बांधासाठी मारामाऱ्या, खून होऊ लागले, मारामाऱ्या करतो आम्ही, केस भानगडी चालू आहेत. लाखो रुपये जे पोट तिडकीने आम्ही रात्रंदिवस कष्ट करून जो पैसा घालवतो, तो कमवतो, तो पैसा विनाकारण आम्ही कोर्टामध्ये वकिलाला, पोलिसला त्या ठिकाणी देतो. कशा करता द्यायचा? दादा, आपलं गाव सुखी व्हावं, आपला परिसर सुखी व्हावा, याकरता आपले विचार अगोदर चांगले बनले पाहिजे. आपण विचाराला जर असे फार मोठं विस्तार विचाराचा केला, सतसत विवेक विचार जर आपण केला, अरे हा रस्ता आहे ना, रस्त्याला अडवू नका. जो रस्ता अडवतो त्याचं आयुष्यातलं सगळंच अडलं जातं. जो रस्ता अडवतो ना, आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्याला अडचण आल्याशिवाय राहत नाही. आणि आपल्याला सवय लागली 10 एकर एकीन पण पठ्ठ्याची पाठच पुरी, त्याची जिरवल्याशिवाय मी काही राहणार नाही. अरे त्याची जिरवता आपली किती जिरते याचा त्या ठिकाणी विचार करा. म्हणून असे काही गावं आहेत परिसरामध्ये की त्या गावामध्ये आता क्रांती होऊ लागली, फार मोठी क्रांती झालेली आहे. आमच्या खाऊंगावामध्ये येऊन बघा, आम्ही याच्या अगोदर काहीच नव्हतं. आता कुठल्या रस्त्याला जा, एवढे सुंदर घरा गावामध्ये गठ्ठू बसवलेले, ते काय म्हणतात, नांदरला बघा 5 कोटी रुपये आले आमच्या नांदरला मागच्या 5 वर्षामध्ये. रस्ता नव्हता, एवढा सुंदर रस्ता झाला गावामध्ये. ते असे गट्टू बसवले गेले, त्याच्यानंतर अंडरग्राऊंड त्या नाल्या झाल्या, स्मशानभूमी झाली, मंदिराला सभामंडप झाला. आणि आता अहिल्याबाई होळकर सभागृहाला 48 लाख रुपये लक्ष्मण अण्णांनी दिले. 5 वर्षात 5 कोटी रुपये दिले आमच्या गावाला. हे जर होत असेल तर त्याला अडवू नका गड्या. कोणालाही कोणतं काम करू द्या, जो काम करत असेल त्याला कोणतंही काम करू द्या, पण असं आपण करा, शेतामध्ये जाण्याकरता रस्ते करून घ्या, गावामध्ये स्वच्छ रस्ते करा, आणि गावात रस्ते करा, गाव झाडून काढा. आणि ते गाव झाडत असताना प्रत्येकातल्या मनातली घाण सुद्धा झाडून काढा. साचलेली जी घाण आहे त्याच्याकरता पुढच्या एकादशीच्या नंतर माझ्या जीवनातला उपक्रम मी राबवणार आहे की 3 दिवस मी आश्रमावर राहणार नाही. 3 दिवस आश्रम सोडून राहणार आहे. 3 दिवस मला ज्या गावात जावं वाटेल त्या गावात जाऊन मी राहणार. त्या गावातले असे 25-30 मुलं जमा करणार, कोणातरी महाराजाला एखाद्याला जबाबदारी देणार, आणि त्या मुलांना गीता, विष्णू सहस्रनाम, हरिपाठ त्या मुलांना शिकवायचे, त्या मुलांना भजन शिकवायचे. त्याकरता प्रतिष्ठित मंडळीला एकत्रित घेऊन त्या मुलाला लागणारे साहित्य ते आम्ही तिथे जमा करणार. आणि 3 दिवसामध्ये गाव जेवढं झाडून काढता येईल तेवढं गाव झाडून काढणार माझा निर्णय आहे. पुढच्या एकादशीपासून 3 दिवस गाव झाडून काढायचंय, बाह्य दृष्टीने झाडून काढायचंय, आणि विचाराच्या माध्यमातून त्यांचं अंतःकरणही धुवून काढायचंय. हे जर जीवनामध्ये थोडंफार घडलं तर त्याकरता मला तुमची सुद्धा मदत हवी आहे बरं का. हा, तुम्ही माझ्या आहेत, मी तुमचा आहे, तुमची मदत हवी आहे मला. आणि त्याकरता दादा तर आमच्या पाठीशी आहेत, सर्वजण पाठीशी आहेत. म्हणून आपण सुद्धा गावामध्ये सप्ताह करत असताना या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं, सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या, हीच एक तुम्हाला विनंती करेल. आज जे तरुण पुढे आलेले सप्ताह करतात त्या तरुणाकरता मी हनुमानजीच्या चरणी, नगत नारायण महाराज, जोग महाराज नाथांच्या चरणी, नारायणपुरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करल की सर्वांना सुख लाभावे, अशी आरोग्य संपदा व्हावे, कल्याण सर्वांचे, दुःखी कोणी सर्वांच्या जीवनामध्ये उत्तरोत्तर त्या ठिकाणी प्रगती होत राहावी. एकमेकाला विचाराने जवळ घ्या आणि संशय दूर टाकून द्या. काय झालं पहा, ते रामेश्वर महाराज ना
ते काळे महाराजाला असं म्हणले. आणि काळे महाराज ना गणेश दादाला असं म्हणले की गणेश दादा तिकडे फुगले, अर्जुन महाराज इकडे सुजला, रामेश्वर महाराज तिकडेच ताणले. या गोष्टी होतात. ह्या संशय ज्ञानोबा म्हणतात, संशयावरी थोर अनेक पाप नाही घोर, का विनाशाची वाघोर प्राण्याची. त्यापेक्षा एकमेकाच्या मनामध्ये काही जर वाटत असेल तर प्रत्यक्ष एकमेकाला बोला दादा, एकमेकाला बोला. जिजा मला असं वाटतंय, जिजा म्हणतात काका मी म्हणलोच नाही म्हणले ना तुम्ही, पण जिजा पुन्हा गरम होते. जिजा म्हणते कोण म्हणले सांगा बरं, पाहतो त्याचं बी नाव सांगायचं नाही. जे म्हणलंय ना नाही, तुम्ही म्हणले नाही ना, असं सगळ्यांनी एकमेकाला विचाराने जर घेतलं तर गावामध्ये एक दुःखाची घटना कधीच होत नाही. एकमेकापासून एकमेक माणसं तुटत नाही. मग राजकारण असू द्या, समाजकार्य असू द्या किंवा अध्यात्मिक क्षेत्रातलं काम असू द्या. म्हणून चाललेला 19 वर्षाचा जो आपला हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम भविष्यामध्ये असा उत्तर मोठा होत जावा. ही पोरं जी पुढे आले, मुलांना पुढे घाला, वृद्ध मंडळी पत्ते खेळत बसा, असं नाही ना. काय आता काही गावात उलट झालंय, पोरं कीर्तनाला यायला लागले आणि म्हातारे कुशाल पत्ते खेळले. काय करावं त्याला? तुम्ही पत्ते खेळले तर हे तुमचे पत्ते करतील ना, कधी टाकून देतील तुम्हाला सांगता येत नाही. त्याकरता नका दारू गांजा मत पियारो, अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा या गोष्टी करू नका. पत्ते गावामध्ये खेळू नका, कमीत कमी मंदिरात तरी खेळू नका. आणि तरुणाच्या समोर पत्ते खेळू नका. त्याच्यामध्ये तुमचा पुतण्या असेल, तुमचा मुलगा असेल, हे कोणीतरी असतील, त्याला थोडंसं सांभाळा ही आज जोडून विनंती आहे. आई ताई, आपल्या मुलासमोर मुलीसमोर आपल्या नवऱ्याला भांडू नका. तुम्हाला तर अक्कलच नाही, तुम्हाला तर समजतच नाही. अक्कल कुठे येशीला बांधली का? हे ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टीला कुठेतरी ब्रेक करा. पती माझा ईश्वर आहे. तुम्ही जर मुलीसमोर असं केलं तर लग्न झाल्याच्या नंतर ती 1 महिन्यातच फोन करते, मम्मी मला घेऊन जा, इथं काही मजा नाही. ह्या गोष्टी होतात. आपण जसे संस्कार करू तसे संस्कार लागतात. म्हणून तुमचे बंधनं तुम्ही पाळावेत, पुरुषाचे बंधन पुरुषाने पाळावेत. आणि आम्ही ज्ञानोबा तुकोबाराचे अनुयायी म्हणून घेणारी मंडळी आहेत. आमचे बंधनं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पाळून तुम्हाला प्रबोधन करावं, योग्य प्रबोधन करावं. आणि केलेल्या प्रबोधनाचा फायदा तुम्हालाही व्हावा. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून घ्यावं आणि नैतिक मूल्याचं मिळालेलं मानवी जीवनाचं सार्थक करावं, हीच अपेक्षा करून आजच्या सेवेला पूर्णविराम. विनेकऱ्यापासून आदरणीय गणेश दादा आहेत, रामेश्वर महाराज, गणेश महाराज, एकनाथ महाराज हे आमचे डोमलगावकर आहेत. त्यांना सर्वांना चोपदारा धन्यवाद, या लेकरांना धन्यवाद देतो. तबला वादक महाराजांना धन्यवाद, पुरुषोत्तम महाराज, संदीप महाराज, आप्पा आहेत या ठिकाणी, देवा आलेले सर्वांना तुम्हाला धन्यवाद. ज्यांची सिस्टीम असेल, साऊंड सिस्टीम, दादा तुमची सिस्टीम फार मोठी होईल गड्या, फार मोठी होईल. नारायणपुरी महाराजांची कृपा तुमच्यावर होईल. पण सप्त्या करता जरा असे घासाघास करू जाऊ नका. सप्त्या करता जसं असेल तसं बिघडू द्या, ॲव्हिन्यूट जाऊ द्या, काय व्हायचं तर होऊ द्या. नारायणपुरी महाराज तुम्हाला भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामध्ये जरा सप्ताह करता सत्कर्म असेल ना, तिथे मागं पाहू नका, तुमचं कल्याण होईल. जे चॅनलवाले आज इथे आले त्यांना धन्यवाद देतो. माझी वेडी वाकडी कशी सेवा असेल, कशी झाली, काय बोललो हे मला काही कळालं नाही. पण ते आता कसं दाखवतील, त्यांनाही दाखवणार, तो त्यांचा हिशोब राहिला. म्हणून दाखवत असताना ते चांगलंच दाखवतील असं मला त्या ठिकाणी वाटतंय. झालेली सेवा भगवंताची चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठलजी